संगीताचार्य मंडळी यांच्या करता आणि ज्यांनी सुंदर अशी झाकी सजवली आमचे मनोहर महाराज आणि झाकीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला या 14 पात्रांकरता जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। बोले शंकर भगवान की जय, पार्वती मैया की जय। तर शिव महापुराण कथेने देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला, चंचुलीचा उद्धार झाला, बिंदुक ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार झाला, परंतु त्यांनी नियमपूर्वक आणि विधीपूर्वक कथा श्रवण केली म्हणून त्यांचं कल्याण झालं। तेव्हा शौनकजींनी म्हटले, महाराज नियम कोणते, कोणत्या नियमाने कोणत्या विधीने आम्ही कथा श्रवण केली पाहिजे? तेव्हा 7व्या अध्यायामध्ये शिव महापुराण कथेचा नियम श्रवणाचा विधी सांगितलाय। वार्ता प्रेष्या प्रयत्नेन देशे देशे च सा शुभा भविष्यति कथा शैवी आगंतव्यम कुटुंबिभिः। कथेचं आयोजन करायचं असेल तर सर्वप्रथम कथेची वार्ता संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पसरली पाहिजे याचं नियोजन करावं। आणि ते आमच्या हिरा भाऊनी आणि संपूर्ण मित्र परिवाराने केलंय। प्रचार करत असताना, जाहिरात करत असताना वार्ता पोहोचवण्याकरता कोणतीच कमतरता ठेवली नाही। जेवढे काही माध्यम आहे सर्व आणि सर्वांना विनंती करून सांगा, तुम्हाला 7 दिवस कुटुंब सहपरिवार कथा श्रवण करण्याचं आमंत्रण आहे। तुम्ही या, नसेल 7 दिवस येता येत 5 दिवस या, 3 दिवस या, 2 दिवस या, नाही तेही जमणार तर 1 दिवस या, परंतु शिव महापुराण कथा श्रवण केल्याशिवाय राहू नका। कुठे कथा करावी? शिवालयामध्ये करू शकतात, गावामध्ये करू शकतात, एखाद्या तीर्थभूमीमध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन करू शकतात। कशा प्रकारे आयोजन करावं? भागवतामध्ये लिहिलंय, विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत। आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या विवाह करता जेवढा आपण पैसा खर्च करतो तेवढा पैसा खर्च करून कथेचं आयोजन करावं। आणि शिवपुराणामध्ये असलेले विवाहे यादृशम चित्तम तादृशम परिकल्पयेत। वित्त आहे पण चित्त जर नसेल तर कोणतंच काम ठिकाणावर होत नाही। भागवत सांगतं तुम्ही वित्त लावा आणि शिवपुराण सांगतं तुम्ही चित्त लावा। चित्ताने केलेलं सर्व काम नीट नेटकं होतं आणि याचा सर्व परिणाम तुम्हाला दिसतोय। हे सर्व चित्त लावून केलेलं काम आहे। बोले शंकर भगवान की। कोणतीच कमतरता आपल्या कथेमध्ये सर्व मित्रमंडळी, सर्व सप्ताह समिती मंडळी यांनी कोणतीच कमतरता ठेवली नाही। प्रचाराची कमतरता ठेवली नाही, मंडपाची सिस्टीम, लाईट, मागचं डेकोरेशन, सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणतीच कमतरता ठेवली नाही। म्हणून चित्ताने जे केलं जातं ते अत्यंत उत्साहात होत असतं। यानंतर विधी सांगितला पुढे, वक्ता कसा असावा? पुराणज्ञ, त्याला शिवपुराण कथेचं ज्ञान असावं। वंद्य पूज्यश्च सुकृतार्तेभिः, तो मोठ्या लोकांमध्ये पूजनीय असावा असा वक्ता असावा। पुराणज्ञ सुचिर दक्ष, शुची असावा, दक्ष असावा, शांत असावा, विजित मत्सर असावा, कोणाचा मत्सर द्वेष करणारा नसावा, कारुण्यवान असावा, वाग्मी, वक्तृत्व कला असावी आणि असा पुण्यवान वक्ता निवडावा। आता कथा श्रवण करत असताना जे आपल्याकडून अपराध होतात ते होऊ नये याच्या करता श्री सूतजी महाराज शौनकादी ऋषींना कथा श्रवणामध्ये होणारे अपराध सांगतायत। तर आपण हे अपराध सर्वांनी लक्ष देऊन ऐका। कथा चालू असताना मध्येच उठून जाऊ नये। माफ करा, जे मी सांगतोय आता हे सर्व शिवपुराणामध्ये जसंच्या तसं आलंय, मी तुम्हाला जसं तसं सांगणार आहे। जे मध्येच उठून जातात त्यांची संपत्ती नष्ट होते असं शिवपुराण कथा सांगते। म्हणून शिवपुराणातून मध्येच उठून जाऊ नये हा पहिला नियम। शिवपुराणातून उठून जाणं हा कथेचा पहिला अपराध होत असतो। डोक्यावर पगडी धारण करून कोणीच कथा ऐकू नये। जो डोक्यावर पगडी धारण करून कथा ऐकतो त्याची संतती कुलघातकी संतान त्याला निर्माण होत असते।
तांबूलं भक्षयन्तो ये शृण्वन्ति मां कथां नरः स्वविष्टां खादयन्ति नरके यमकिंकराः। जो पान खाऊन, तांबूल खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन कथा ऐकतो, मेल्यानंतर त्याला नरकामध्ये टाकलं जातं आणि यमदूत त्याचीच विष्ठा त्याला खाऊ घालतात. त्यामुळे कथा ऐकत असताना पान खाऊन, गुटखा खाऊन, तंबाखू खाऊन कथा ऐकू नका. पहिला दिवस आहे, सूचना दिल्या जात आहेत. हे सूचना मी देत नाही, कृपा करून दुराग्रह करून घेऊ नका. हे सर्वच्या सर्व सूचना ग्रंथात आल्या. माझं सांगणं कर्तव्य. वक्त्याने कोणतंच जे श्रोत्याच्या हिताचं आहे ते कधीच वक्त्याने लपू नये, या न्यायाने सांगणं माझं कर्तव्य. म्हणून मी ते माझं कर्तव्य पूर्ण करतोय. जे वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसतात, वक्त्याच्या पेक्षा उंच आसनावर बसतात, तर ते नरकामध्ये जातात आणि नरक बोलवून कावळ्याच्या योनीला जात असतात. म्हणून वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसून कथा ऐकू नये, हा तिसरा नियम. त्यानंतर कथेला आल्यानंतर जागेवर बसण्यापूर्वी जागेवर उभं राहून वक्त्याला योग्य प्रकारे नमस्कार न करता, जो उर्मटपणे कथा श्रवण करण्याकरता बसतो नमस्कार न करता, तर त्याला नरकामध्ये पडावं लागतं. आणि नरकात पडून त्याला विषवृक्ष व्हावं लागतं. त्यानंतर वीरासनामध्ये बसून कधी कथा ऐकू नये. वीरासनामध्ये बसून मांडी घालून बसलं पाहिजे. पद्मासनात बसू शकता, वज्रासनात बसू शकता, वीरासनात बसू नये. आता कोणी म्हणे महाराज वीरासन काय भानगड आहे, बरोबर आहे की नाही, तुमच्या मनात आलं की नाही. मग आता माझं असं कर्तव्य की तुम्हाला वीरासन दाखवणं. मग दाखवू का तुम्हाला वीरासनामध्ये कसं बसतात. मग तुम्हाला दाखवावं लागेल ते आता वीरासन कसं बसतात. याला म्हणतात वीरासन. या वीरासनामध्ये बसून कधी कथा श्रवण करायची नाही, हे आपलं कर्तव्य सांगणार श्रोत्यांना. तर वीरासनामध्ये बसून जो कथा श्रवण करतो त्याला अंत्यजी योनी प्राप्त होत असते. त्यानंतर निरोगी असून सुद्धा, स्वस्थ असून सुद्धा, यांना न्यायचं का उभं करून ठेवायचं, जाऊ द्यायचं उभं. हा ठीक आहे. अजून थोड्या वेळा नाणं वाटल्यास तोपर्यंत आराम करतील. कथा पाहिजे थोडंसं, तुमची इच्छा. हा खुर्चीवर बसून द्या, नाही तर चौघांनी. कारण नियम आपले अपराध श्रवण करायचे, कथा श्रवणाचे मुख्य आहेत ते. आता निरोगी असून स्वस्थ असूनही जो झोपून कथा ऐकतो, ज्याला बसता येतं, ज्याचे हातपाय दुखत नाही, कंबर दुखत नाही, तरी सुद्धा झोपून झोपून कथा ऐकतो, तर त्याला गुरु पत्नी गमन करण्याचं पाप लागत असतं. बोल भक्तवत्सल भगवान की. पवित्र कथेची आणि वक्त्याची कधीच निंदा करू नये. वक्ता निवडत असताना 100 वेळेस विचार करा. एकदा वक्ता निवडला गेला की शिवपुराण कथेची आणि वक्त्याची निंदा करू नये. जो वक्त्याची आणि शिवपुराण कथेची निंदा करतो तो 100 जन्म नरक भोगतो आणि नरक भोगून कुत्र्याच्या योनीला जातो. हा त्यानंतर कथा चालवत असताना कथेमध्ये घाणेरड्या गोष्टी करतो, संसारी गोष्टी करतो कथेमध्ये, त्याला घोर नरकामध्ये पडावं लागतं आणि शेवटी गाढवाच्या जन्माला जावं लागतं. म्हणून कथेमध्ये बळबळ करायची नाही, संसारातल्या गप्पा मारायचे नाही, शांत बसून कथा श्रवण करायची. गावामध्ये कथा चालू असूनही जो कथा ऐकायला येत नाही, श्लोकात दिलंय, माफ करा मला, कदाचित नापी शृण्वन्ति कथामेतां सुपावनीं भुक्त्वा ते नरकान घोरान भवन्ति वन शुकराहा. या श्लोकाचा अनुवाद असा आहे की आपल्या परमपावन गावामध्ये कथा चालू झाली आहे तरी सुद्धा वेळ असूनही जो कथा श्रवण करण्याकरता येत नाही, आळसाने टाळतो, त्याला शेवटी नरक भोगावं लागतं. नरक भोगून तो रानडुकराच्या जन्माला जातो. हे शिवपुराण कथा सांगते.
आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल नसेल, पण जे शिवपुराणामध्ये लिहिलंय ते मी सांगतोय तुम्हाला. जे लोक कथा पुराणामध्ये विघ्न आणतात, काहीतरी विघ्न आणतात, संकट आणतात, तर त्या लोकांना 1 कोटी जन्मापर्यंत नरक भोगावं लागतं. आणि 1 कोटी जन्मापर्यंत नरक भोगून शेवटी त्याला गाव डुकराचा जन्म होतो आणि जे खाऊ नये ते खावं लागतं. म्हणून कथेमध्ये कोणीही विघ्न आणायचं नाही असं शिवपुराण कथा सांगते. म्हटलं मग आता श्रोत्याचा नियम, वक्त्याचा नियम काय आहे? तर श्रोत्यांनी जर शक्य असेल तुम्हाला तर 7 दिवस निराहार राहून कथा श्रवण करा. म्हणजे मला शक्य का मला 7 दिवस, मग पयपान करा. 7 दिवस दूध पिऊन कथा श्रवण करा, म्हणजे आम्हाला ते शक्य नाही. मग घृतपान करा, फक्त 7 दिवस तूप प्यायचं, शुद्ध साधूक तूप, आणि 7 दिवस कथा ऐकायची. शक्य आहे का? नाही शक्य. मग फलाहार करा, 7 दिवस फलाहार करून सुद्धा कथा श्रवण करता येते. म्हणजे महाराज आम्हाला ते सुद्धा शक्य नाही. मग एकच विनंती करतो, 2 टाइम सोडून 5 टाइम फुल आहार करा, पण कथा ऐकायला येत जा. कथेमध्ये विशिष्ट असा कोणताच नियम नाही. तुम्ही जेवण करा, म्हणजे आवडला वाटतं तुम्हाला नियम हा, फुलहार आवडला का? जेवण किती करावं? कथेमध्ये आल्यानंतर झोप येणार नाही एवढं जेवण करा. नाही तर काही काही लोक जेवायला बसले म्हणजे पोत टाचूनच भरतात. ऐसा खाना खावे पेट याद न आवे. कथा ऐकताना पोटाची आठवण येऊ नये. म्हणजे अति खाल्लं की पोट आठवतं, अति कमी खाल्लं तरी सुद्धा पोट आठवतं. म्हणून झोप येणार नाही एवढं खाल्लं पाहिजे. नंतर 7 दिवसापर्यंत असत्य भाषण करू नये, अशुद्ध राहू नये, सर्वांवर दया करावी, मौन धारण करावं, आर्जवम म्हणजे सरळ जीवन जगावं, कोणाबरोबर कपट करू नये, विनम्रतेने जीवन जगावं, औदार्य जीवनामध्ये असावं, आणि मनाला देवाच्या चरणी स्थापित करावं. संसारातल्या गोष्टीकडे मन श्रोत्यांनी टाकू नये. कोणी कोणी कथा ऐकावी, काय ऐकल्यानंतर काय परिणाम होतो? दरिद्रश्च क्षयी रोगी पापी निर्भाग्य एवच अनपत्यो पुरुष शृणुयाच कथामिमान्. दरिद्री माणसाने कथा श्रवण केली तर त्याचं दारिद्र्य जातं. क्षयी रोगी, क्षयरोग झाला असेल किंवा अन्य प्रकारचा आजार असेल, त्याने जर आजार जाण्याकरता कथा श्रवण केली तर तो आजारातून मुक्त होतो. पण त्याने नियमपूर्वक कथा ऐकली पाहिजे. निर्भाग्य एवच, ज्याचं भाग्य हिवराच्या झाडाखाली बसलेलं आहे. म्हणजे काय? दुर्भाग्य, कुठेही गेला तरी त्याला अपयशच प्राप्त होतं, समजावं त्याचं भाग्य कुठेतरी दूर पळून गेलंय. निर्भाग्यवान आहे तो, तर त्याचं भाग्यवान प्राप्त व्हावं, भाग्य पुन्हा प्राप्त व्हावं याच्याकरता त्याने कथा श्रवण करावी. अनपत्यो, ज्याला अपत्य नसेल, अपत्याच्या प्राप्तीकरता मनोभावे कथा श्रवण करावी. शिवपुराणाचा हा महिमा आहे. अनपत्याला सुद्धा अपत्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवान शिवकथेमध्ये आहे. कथा संपल्यानंतर संपूर्ण श्रोत्यांनी शिवपुराण ग्रंथाची आणि वक्त्याचं पूजन करावं. त्यानंतर विधीपूर्वक वक्त्याची पूजा करावी. ग्रंथाला आसन, नवीन नवीन वस्त्र परिधान करावेत ग्रंथाकरता. जो शिवपुराणासाठी नवीन सुंदर वस्त्र देतो त्याला जन्मजन्मांतरामध्ये दिव्य भोग प्राप्त होऊन शेवटी तो ज्ञान संपन्न होतो. म्हणून ग्रंथाकरता सुंदर वस्त्र श्रोत्यांनी अर्पण करावी. कथा वाचकाला अनेक बहुमूल्य पदार्थ दिले. शिव महापुराण सांगतं, उत्तम वस्त्र 7 धातूपैकी नाही बाकीचे धातू देता आले तर एक पांढरा धातू एक पिवळा धातू जरी दिला तरी भरपूर आहे. ज्याला समजलं त्याने समजून घ्या, बाकीचे झोपेमध्ये आनंद घ्या. आता जे शिवपुराणामध्ये लिहिले ते माझं सांगणं काम आहे तुम्हाला. शिवपुराणाला जो आसन देतो ग्रंथाला, मग ते गोंगडी असेल, मृगचर्म म्हणजे काय हरणाचं कातळ असेल, सिंहासन प्रदान करतो, तर तो या लोकांमध्ये दिव्य भोग तर भोगतोच, पण स्वर्गामध्ये सुद्धा यथेच्छ सुख उपभोगून
अंती ब्रह्मलोकाच्या मध्ये जातो आणि ब्रह्मलोकातून शेवटी शिवलोकाला प्राप्त होत असतो. हा त्या दात्याला प्राप्त होणारा लाभ आहे. श्रीमद शिव पुराणम तो पुराण तिलकम स्मृतम महत् शिव प्रियम रम्यम भवरोग निवारणम. अहो सामान्य रोग नष्ट होतील यात नवल नाही. जन्म मरण रूपी हा भवरोग निवारण करण्याचं सामर्थ्य या शिव महापुराण कथेमध्ये आहे. असा शिव महापुराणाचा दिव्य असा महिमा आहे. बोलिये शिव महापुराण भगवान की जय. आता 2 मिनिटं आपण नामचिंतन करू. त्यानंतर आरती होईल. आरती संपन्न प्रथम दिवसाची कथा संपन्न करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. Bye.
प्राणियों में विश्व का गो माता की, भारत माता की, हिंदू धर्म की। ज्यांना ज्यांना आरती करायची इच्छा आहे त्यांनी उद्या येत असताना घरूनच आरतीचं उद्या येताना प्रत्येकाने आपल्या बरोबर एक एक जण जोडीदार आणायचा। हा सुवर्ण योग आपल्या गावामध्ये आलेला आहे। हे दिवस आपल्या जीवनात परत कधी येता येता, म्हणून या ज्ञानाच्या गंगेमध्ये सर्वांनी न्हाऊन घ्यायचंय। हो, उद्या येताना प्रत्येकाने 2-2, 4-4 जण आणा आणि आपल्या शेजारी सांगा की आपल्या गावामध्ये शिवमहापुराण कथा प्रारंभ झालेली आहे।